नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीवरून आज पनवेलमध्ये मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला। विधिमंडळावर निघालेला महाविकास आघाडी आणि प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा पोलिसांनी पनवेलमध्येच रोखला। आंदोलकांना ताब्यात घेताना काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सकाळी आंदोलनाला सुरुवात झाली। येथून मुंबईतील विधिमंडळावर पायी मोर्चा काढण्याची आंदोलकांची तयारी होती, मात्र पोलिसांनी सुरुवातीलाच हस्तक्षेप करत मोर्चाला परवानगी नसल्याचं सांगत आंदोलकांना अडवलं। यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्यांना हटवून ताब्यात घेतलं। या दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद तसंच किरकोळ झटापट झाली, त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। या आंदोलनाचं नेतृत्व खासदार सुरेश म्हात्रे, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील तसंच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलं। आंदोलकांनी दिबा पाटील यांच्या नावाच्या मागणीकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान या आंदोलनाला महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा पाठिंबा नव्हता। आंदोलन सुरू होण्यापूर्वीच सरकारनं तो दडपल्याचा आरोपही आंदोलकांनी केला। दिबा पाटील यांच्या नावाच्या मागणीवरून राजकीय वातावरण पुन्हा तापलं असून या आंदोलनानंतर सरकारची पुढील भूमिका काय असणार याकडे प्रकल्पग्रस्तांसह राज्याचं लक्ष लागलंय। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।